वार्ड क्रमांक 2 आणि अखिल पालवणी उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आजचा 92 वर्ष या उत्सवाला आपण सर लगातार कुठे खंड न पडू देता यावर्षी 2024 रोजी आपण साजरा करतोय। या वर्षामध्ये रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर असे शिबिर घेऊन एक सामायिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न पालवणी या गावाने केलेला आहे। 3 दिवस या कार्यक्रम जो चालला होता या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आता हा शेवटचा दिवस आणि आता जवळजवळ 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। त्यात शालेय मुलामुलींचं गट होतं, शालेय कबड्डी स्पर्धा होत्या। या स्पर्धा संपवून आता हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये हा शेवटचा फायनलचा दिवस आणि या फायनलच्या दिवशी आज श्रीकृष्ण क्रीडा मंडळ गोकुळवाडी आणि दापोली सर्कल या 2 संघांनी फायनल पर्यंत आपला प्रवेश केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आता फायनलचा आपला हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सर्व रसिक प्रेक्षक क्रीडाप्रेमी या ठिकाणी भरघोसच्या या इथे जमलेले आहेत। त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। त्या प्रत्येकाच्या लाभलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचा सहभाग आहे त्या सहभागासाठी मी त्या सर्वांचं ऋणी राहीन आणि उत्सव कमिटी, अखिल उत्सव कमिटी आणि पालवणी वार्ड क्रमांक करून या सर्वांना मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज जे डोनर स्टेजचं जे आजूबाजूला जो डोनर आहे त्यांचं नाव आणि त्यांचा काय उल्लेख करणार तुम्ही? हा जो स्टेज दिलाय जो स्टेज दिलाय तो रक्तदान शिबिर हा अब्दुल प्रतिष्ठान या ही संपूर्ण जी आतापर्यंत जी गॅलरीचा जो आहे तो प्रत्येक क्रीडाप्रेमीला गॅलरीमध्ये चांगल्यापैकी बसून सर्व सामने बघता येईल। हे आपले शेलार साहेब, या शेलार सरांनी आपल्याला 4 दिवस मेहनत करून आम्हाला ही जागा आणि हे स्टेडियम उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल शेलार साहेबांचा धन्यवाद। चांगलं गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी चांगलं काम केलं, लोकांमध्ये स्वतः मिसळत आहेत। बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे ते वागतात, त्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांना न्याय दिलाय। शिवसैनिकांना शिवसैनिकांचं ज्या तळागाळातल्या शिवसैनिकांचे हवं होतं ते मिळालेलं आहे त्या तालुक्यामध्ये। मगाशी सांगितलं पालवणी गाव ही माझं आजोळ आहे। या कार्यक्रमाला मी लहानपणापासून माझे मामा बाळाराम दळवी यांच्या बैलगाडीतून यायचो। त्यावेळेला 40-50 वर्षापूर्वी बैलगाडीतून यायचो, त्यावेळेला आणि इथे लोक तसे माझ्या मामांनी परंपरा लावून दिली, त्या मामांच्या परंपरेला जाऊन लोक तशाच प्रकारे ही साजरी करतात, मी उत्साहात साजरी करतात।